चाहती नहीं जहाँ पर इस बच्चे को मारेगा। और मेरे को उन लोग ने बोला है। उनको बोलो क्या मैं तेरे को छोड़ेगा नहीं। आओ तो करते हैं मेरे को मारने का इतने लोग का हाथ डंडा का तीन मारा तो क्या बोले। हॅलो गाईज, दिस इज रुचिरा सावंत आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ऋताईमध्ये स्वागत आहे. आता जे तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले त्या विषयावर ना मी बोलू तितकं कमी आहे, कारण हा एक असा विषय आहे आणि असा विषय आता आमच्यासाठी चॅलेंजिंग पण झालाय की आपको फीड करना हो, कुत्ते को खिलाना हो तो आपके घर पे जाके खिलाओ. हे जे काय आता सुरू झालंय त्याच्यामुळे सगळीकडे वाद सुरू झाला आहे, सगळीकडे भांडणं सुरू झाली आहेत. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, कुठलाही प्राणी तडफडून भुकेने मेलेला हे चालतं आणि तुमच्या घरातलं तुमचं स्वतःचं बाळ त्याला जर खायला नाही मिळालं, त्याला असं तडफडून मरताना बघायला आवडेल तुम्हाला? इमॅजिन करून बघा. सो ह्या लोकांना मला बोलावंसं वाटतं, कसं तुम्हाला जमू शकतं हे? जर आम्ही एखाद्या प्राण्याला खायला घालतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? ये जो लोकेशन है वीडियो का, ये पुणे में है, अखोडी रेलवे स्टेशन जो रावेत में आता है. यहाँ पे कुछ फीडर्स है जो एनिमल्स को फीड करते हैं. सारे डॉग्स वैक्सीनेटेड है, स्टेरिलाइज्ड है, और जो भी फीमेल्स आज सारे डॉग्स को फीड कर रही थी उनके ऊपर जो भी मेल सोसाइटी के लोग होते हैं वो लिटरली मतलब चढ़ के आ रहे हैं कि यहाँ पे डॉग्स को फीड नहीं करना है, जाओ जिसको बुलाना है आप बुला लो. जैसा कि आप देख रहे हो कि सबके हाथों में लाठी है डॉग्स को मारने के लिए. और मला अशा लोकांना बोलायचंय की तुम्हाला सुखाने नाही जगायचंय, तुम्हाला सुद्धा तडफडत मरायचंय. जसं तुमच्यासारख्या लोकांमुळे ना हे मूक जनावर असं तडफडत मरतं. कारण आमच्यासारख्या लोकांना तुम्ही सपोर्ट तर करत नाही आणि तुमच्यात तेवढी बुद्धीच नाही की त्या लोकांना तुम्ही खायला द्याल, की पुण्य कमवाल, ऍटलिस्ट पुण्याच्या मोहामध्ये तरी हे कराल. पण नाही, काही लोकांची ती बुद्धीच नाहीये. अजून व्हिडिओज आहेत, पुढचे व्हिडिओ बघा, तुम्हाला मारते हो क्या? हाँ, वो जॉब करते हैं, हम लोग को मालूम है क्या करते हैं. डोंट कंपेयर माय किड्स विथ योर डॉग्स, ओके? डोंट कंपेयर माय किड्स विथ स्ट्रे डॉग्स, ओके? Mind your language, understand. First, use your common sense. There is a difference between a dog and a human being, okay? You are wrong. You are wrong. You are wrong. Don't yell. I'll slap you. Okay, understood? Excuse me. Right. Please stay away. सारे कुत्तों को मारने में लगा. माँ जी, आप इन्हें देखिए, ये ब्रेक उठा के डॉग्स के पीछे भाग रहे, उन्हें मार रहे. एक बार में रुक नहीं रहे, दूसरी बार फिर से ब्रेक उठा रहे, फिर से डॉग के पीछे भाग रहे. क्यों भाग रहे हैं, क्यों मार रहे हैं पता नहीं. ऊपर से फीडर को बोल रहे हैं कि खाना खिलाने का नहीं. भाई क्यों नहीं खिलाने का? आप मत खिलाओ, वो आपकी इच्छा है, लेकिन अगर कोई और खिला रहा है तो आप ना नहीं बोल सकते. वन मोर थिंग आय वॉन्ट टू टेल यू गाईज. पोटामुळे जे सेंटेन्स बाहेर पडलं होतं त्याच्यामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग झाल्या होत्या की तुम्ही प्राण्यांना खायला नाही घालू शकत, तुम्ही घरी जाऊन घाला. ह्याच्याबद्दल ना मला थँक्स बोलायचं आहे सुधीर कुडाळकर सरांना आणि अजून भरपूर NGO आहेत, त्यांनी पोस्ट टाकल्या आणि सांगितलं की नाही, ही फेक न्यूज आहे, असं काहीही कन्फर्मेशन नाही आलंय. आपण प्राण्यांना खायला देऊ शकतो, फक्त त्याच्या 2 वेळा आहेत, सकाळी अर्ली मॉर्निंग आणि रात्री 11 नंतर. आणि ज्यांना खायला नाही द्यायचंय ना त्या माणसांनी चुपचाप घरी बसावं, नाहीतर आमच्यापासून तुमची सुटका नाही. आजकल बहुत सारे फीडर्स ऐसे कंप्लेन करते हैं कि उनकी सोसाइटी, मैनेजिंग कमेटी ऑफ सोसाइटी या मेंबर्स उन्हें बोलते हैं कि आप सोसाइटी के कंपाउंड में खाना मत खिलाओ. अगर खाना खिलाना है तो जो डॉग कैट है अपने घर पे लेके जाओ. ये जो भी सोसाइटी या सोसाइटी की मैनेजिंग कमेटी बोल रही है ये 100% गलत है. सड़कों पे जानवरों को खाना खिलाना आपका हक है, आपका कॉन्स्टिट्यूशनल राइट है. सोसाइटीज और कॉलोनीज में भी जानवरों को खाना खिलाने पर कोई आपत्ति नहीं होनी चाहिए. जहां थोड़ी दिक्कत हो वहां पर कॉलोनी के RWAs को सपोर्ट करना चाहिए. आप लोगों को आ रही है कि सुप्रीम कोर्ट ने बोला है अगर कुत्तों को खाना खिलाना है अपने घर ले जाइए, ये सरासर गलत है.
सुप्रीम कोर्ट ने कैसा कोई लॉ नहीं बनाया, कोई वर्डिक्ट नहीं दिया, मगर ये आप लोग तहश में आके अखबार की फोटो खींच के आप लोगों ने पूरे में हाहाकार मचा दी बिना न्यूज को ठीक से पढ़े। एक वर्डिक्ट, लॉ या ऑब्जर्वेशन में फर्क है। ये जो सुप्रीम कोर्ट जज थे उन्होंने ऐसा सिर्फ उस लड़की को बोला था नाराज होके कि अगर ऐसा है तो घर ले जाओ डॉग्स को, मगर ये कोई लॉ नहीं बना है। गाईज, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत आणि ह्या सगळ्यासाठी आपण फाईट करतच राहायचं। पण आता मी तुमचा जरा मूड चेंज करते, कारण आता मला जायचंय थोडंसं सामान आणायला, त्यानंतर जसे 11 वाजतील तसं पिल्लांना खायला घालायला। आणि आज मी तुम्हाला माझ्या सोसायटीमध्ये जे सगळे डॉग्स आहेत, कॅट्स आहेत खाली, मी आज त्यांना पण भेटवते। आणि खरंच माझी सोसायटी खूप सपोर्टिव्ह आहे आणि आय एम सो लकी। तर लेट्स गो। शॉपिंग करून जाते कारण मला पिल्लांना खायला पण घालायचंय, लेट झालाय, आता पळते। ही पण नवीन कॉफी आली विच इज नाईस थिंग, आणि ही पण चांगली आहे, त्या दोघांमधली कंपनी आहे। तर मला ही जास्त आवडते दिस कॉफी। 749 150 ऑफ आहे, गेट 150 ऑफ किती होती? सगळंच महाग आहे इकडे। हे काय ब्लॅक, अच्छा हा ब्लॅक होते, ब्लॅक वॉटर होते, सॉरी हा ब्रँड। बापरे, जगायचं कसं? 1499च्या बेरीज आहेत या, आणि दिस इज 499। आणि हे माझं सगळ्यात फेवरेट आहे चेरी, 799। चला मार्केटमध्ये, चला मार्केट। हे हकलवतील आता मला इकडून, मीच जाते त्यापेक्षा। चल, मला आता पिल्लांना खायला घालायचंय, ऑलमोस्ट लेट झालाय, तर मी निघते। बाय बाय बाय। काय करताय दोघं? टॉवरचा फेवरेट गोलू, आणि हा सगळ्यांचा लाडका आहे। हा आमच्या टॉवरचा सगळ्यात लाडका गोलू, आणि गोलू सगळ्यांचा लाडका आहे आणि त्याचे सगळे लाड करतात। काय गोलू? गोलू तू किती गोड आहे बाबू माझा, चला मम करायचं। जर जरा सुद्धा माझी रोजची वेळ चुकली की तो खालून जो मला वर आवाज देतो, खाली, माय गॉड, अख्खं टॉवर डोक्यावर घेतो। हा बोका नाही आहे, हा माणूस आहे। काय चला टुनटुनू, चला या टॉवरवर जिथे मी राहते, का प्राऊड आहे। आणि हे सगळे आमचे जे वॉचमॅन काका आहेत ते इतके सपोर्टिव्ह आहेत की त्यांना खायला देतात। आता मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही या। मी खूप सोसायटीमध्ये बघते की प्राण्यांना घेऊन इतके वाद आहेत, पण जिथे मी राहते आय एम व्हेरी लकी। आमची सुंदर परी, ही तिचं नाव आहे सुंदर परी, मगाशी तुम्ही गोलूला भेटला। सुंदरी, भूक लागली? भूक लागली आहे माझ्या बाळाला? चला 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 उठा, मला भूक लागली। प्राणीसारखी झोपली आहे माझी सुंदर परी, आणि ही सगळ्यांची फेवरेट आहे। अगो माझं बाळ, चला उठा आता, काय खायचंय? ड्राय आणलंय, वेट आणू का जाऊन? चला 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 चला, आणि आपण कुठल्या जागेवर खातो तिथेच खायचंय। पाऊस पण नाही लागला। आय एम सो हॅपी। मी तुम्हाला देते बाहेर जाऊन खाऊया आपण, इथे नाही, जरा नेहमीच्या जागेवर चला। पटकन डिक्कीतलं बॅट घेऊन ये, तिला बॅट पाहिजे। हा वो उधर आहे, उधर आती हो देते। या, आम्हाला ड्राय नको आहे आज, आम्हाला मूड झालाय ब्रेक खायचा। चलिए, आता मी देते। मी काय करणार, हे सगळे एका जागेवर मिळत नाही, मग त्यांची एक जागा ठरली आहे, तुम्ही तिथे फूड ठेवून जाते, तिकडे पाण्याचं तुम्ही सिमेंटचं बाऊल बघू शकता, असं मग ते करतात। आज सुंदर परीचे लाड आहेत आमच्याकडे खायला। आता ती खाणार, ती इतकी कुस्ती आहे, तिला म्हणून नाव आम्ही गुंडी दिली। गुंडी तू खा ना, तिकडे इथे ठेवले खा, चल लवकर। आणि जाम राग येतो आम्हाला, म्हणजे जर
तिचे तिचा एक स्वभाव आहे, जर तिला तुम्ही असं मारायची ऍक्शन केली किंवा काय नाही असं नाही नको गुंडी, तर ती चिडते, लक्षात ठेवते. आजच्यासाठी डन. काय बेबी, काटे काटा काटे करा, संपलं सगळं संपलं. गुड गुड. तू तुला मारतो हो, तू तुला मारतो हो, हे आमचं बाबा मारतो बाबा. हे माझा बोक्या, माझा बोक्या. चला झोपा आता, धाराडूर. काय झालं, तू तुला ओरडतो, आमचं गोलू घाबरतो. चला बाय. हे रोजचं काम आहे आणि हे माझं सगळ्यात आवडतं आहे. एखाद वेळ मी उपाशी राहीन, पण ह्यांची पोटं भरली की मला शांत झोप लागते. बट दिस इज माय हॅपीनेस. आता मी घरी चालले, कारण हे लोकांना हात लावा, मग ह्यांना मसाज करा आणि मग ह्यांचे मूड सांभाळा आणि प्रत्येकाला द्या, कारण सगळे एकसाथ येतात आणि भांडणं सुरू होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज तुम्ही याची काळजी घ्या, कारण की आमची गुंडी आहे नाही तशीच आहे. समजा आता मी हिच्याबरोबर आहे आणि आता माझा भाऊ शूट करतो आहे, तरी ती त्याला अशी करणार की तू हिच्या बाजूला नको येऊ असं वगैरे तिचा ॲटिट्यूड असतो. माझ्या बाजूने जरी कोणी गेलं आणि तिला असं वाटलं की नाही हिला काहीतरी करेल, तर ती घुमते आणि हिला कंट्रोल करते. चला हे संपलं हे बघ. नाही ते मी तुला पूर्ण नाही देणार, लिक्विड खा. पूर्ण नाही देणार, लिक्विड खा. संपलं आता, उद्या. चल बाय बाय. कुंडू पिणा तिकडेच थांब, तिकडे माझी मांजरी आहे, तिकडेच थांब, तिकडे माझ्या मांजरी आहे. से दोन से. चल टूर ही आमची टूर. चल टुरी आहे, नो नो कोंडी. जर डस्टबिन उघडला आणि ते पाकिट चोरून नेलं. A few moments later. हे बघ आता बाहेर गो. होताना पहिला अपघात. त्यांची मूड सांभाळावे लागतात, डॉग्स अटॅक करतात कॅटवरती बाजूला गेली. 2 hours later. तर तुम्ही आता माझ्या सोसायटीमधला व्हिडिओ माझा बघितला. आमचे वॉचमॅन दादापासून सगळी लोक खालची इतकी सपोर्टिव्ह आहेत. हो, काही अशी सापडलेली मला स्टार्टिंगला जेव्हा हा नवीन टॉवर होत होता, पण त्यांना पण नीट चांगल्या भाषेत समजवण्यात आलं आणि थँक गॉड ते समजले, नाहीतर वेगळी पद्धत पण वापरली असती मी. बट इट्स अ जोक्स अपार्ट, पण सगळे सपोर्टिव्ह आहेत. तर मी रिक्वेस्ट करते, प्लीज जे फीड करतायत त्यांना सपोर्ट करा. तुम्ही सांगा की अरे इथे नका घालू, ही एक जागा ठरवा, इकडे सगळ्यांना फीड करा. तर आमच्यासारखे व्हॉलेंटियर्स, आमच्यासारखे ॲनिमल लवर खरंच सपोर्ट करतील. सो एक हंबल रिक्वेस्ट आहे प्रत्येक सोसायटीमधले सेक्रेटरी आणि तिकडच्या लोकांना. रोड पे खड़े हुए मैं खाना डाल रहा हूँ डॉग्स को. RWA ने कोई फीडिंग पॉइंट्स नहीं बनाए हैं. छोटे पपीज हैं जिनको खाना दिया जा रहा है. 2 गार्ड्स इकट्ठे हो गए हैं धमकाने के लिए और वीडियो बनाने के लिए. Again the bowls have been broken, the dogs are missing. The bowls have been thrown away. They are not letting the dogs survive. हे सगळे व्हिडिओ बघता मला एवढंच बोलायचं आहे की ही जी लोक आहेत ना, ही लोक ना स्वतःच्या आयुष्यामध्ये इतकी अनहॅपी असतात, म्हणून ते ना तो राग बाहेर व्यक्त करतात अशा मुक्या जनावरांवर. आणि हे विसरतात की आपण आपल्या कर्माची फळं इथेच भोगतोय. कारण प्रत्येक कर्माची फळं ना गाईज, त्याचा हिशोब तुम्हाला इकडेच द्यायचा आहे. मला ना एक गोष्ट अशा लोकांना सांगू इच्छिते मी, प्लीज लक्षात ठेवा, ही जे ॲनिमल लवर नाही आहेत आणि जे प्राण्यांचे हाल करतात, मारतात, आय होप सो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि हे ते ऐकतील. ह्या सगळ्या लोकांना एक सांगावं असं वाटतं
की आपण जेव्हा या आयुष्यातून जातो ना, आपली वेळ येते तेव्हा ना यमराज येतो, बरोबर? तुम्ही ऐकलं असेल, आपले हिशोब करायला की आपण कशी कर्म केली आहेत, काय काय केलं आहे. पण तो येताना एकटाच येत नाही, त्याच्याबरोबर त्याचं वाहन सुद्धा येतं आणि ते वाहन एक प्राणी आहे. तर तुम्ही हे सगळे कर्म करता ना, त्याच्या हातातून तुमची सुटका नाही. सो ही कर्म करताना विचार करा, इथेच भोगायचंय आणि तिथेही भोगायचंय. बापरे, माझा हात दुखायला लागला. मी हे आता काय माहिती, मी प्रो नाहीये ना अजून. सेल्फी स्टिक वगैरे हातात पकडा वगैरे या सगळ्या गोष्टी. इथे बघ, बापरे. आता बरं वाटतंय. ओके, तर मी काय बोलत होते. माझे जितके पण फ्रेंड्स आहेत आणि जे फीडिंग करतात, प्राण्यांना खायला देतात आणि अजून ज्यांना मी नाही ओळखत ना, ती लोक पण ना मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की आमच्यासारखे जे फीडर्स आहेत त्यांना आम्हाला किती त्रास होतो काही गोष्टींना, किती प्राण्यांचे मूड स्विंगसुद्धा आम्हाला सहन करावे लागतात. लिटरली आम्ही बालदी भरून फिडिंगला जातो, त्यानंतर सगळेच येतात आणि प्रत्येक डॉगचं आणि कॅटचं असतं तर आम्हाला आधी दे, भांडणं, या सगळ्या गोष्टी. पण हा आमचा हॅपीनेस आहे. येस बिटू. सो हे माझं बाळ आलंय मध्येच, म्हणजे मग आजपासून मला हाक मारतंय, त्याला भूक लागली आहे काय. सो आमचं जे थांब, आता मी लास्ट त्यांच्याशी बोलते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांजरी ना जा. सो जेवढे पण ॲनिमल लवर आहेत आणि फीडर्स आहेत ज्यांना मी नाही ओळखत आहे त्यांनी मला कमेंट करू शकता, मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि आपण सगळे मिळून फीड करू आपल्या बाळांना आणि लोकांना दाखवू की हे का गरजेचं आहे, कारण तेही उपाशी झोपतात, कारण बाहेर खरंच ऑप्शन नाही आहेत आता. ओके, इट्स टाइम टू गो नाव बिकॉज बिटू चिडून गेलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना नक्कीच दाखवेन की आम्ही फीडिंग कसं करतो, काय टास्क येतात प्राण्यांना खायला घालताना, आणि जे व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा, मी तुमच्यापर्यंत पोहोचेन. सो आपण सगळे मिळून लोकांना दाखवून देऊया की प्राण्यांना खायला घालणं का इम्पॉर्टंट आहे. आणि लेट्स सी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. फक्त जाता जाता एकच सांगते गाईज, आपण जर 5 रुपये कमवतोय ना, त्यातला 1 रुपया जरी प्राण्याला आपण खायला दिलं ना त्या पैशाचे, तरी खूप छान शांत झोप लागते आणि तेही आपल्याबरोबर खूप छान लाईफ जगू शकतात. ओके बिटू आले, बाय.